नमस्कार. आज आपण डीसी जनरेटरसाठी खूप महत्त्वाच्या असणाऱ्या काही चाचण्यांबद्दल बोलणार आहोत. म्हणजे या चाचण्यांमुळं जनरेटर सुरक्षित आणि व्यवस्थित चालू राहतो की नाही हे आपल्याला कळतं. ठीक आहे, मग सुरुवात करूया. आजच्या या माहिती सत्रामध्ये आपण काय काय बघणार आहोत ते एकदा पटकन पाहून घेऊ. सगळ्यात आधी ह्या चाचण्या काय आहेत ते समजून घेऊ. मग त्यासाठी कोणती साधनं लागतात आणि काय काळजी घ्यायची ते पाहू. त्यानंतर प्रत्यक्ष चाचणी कशी करायची, आलेल्या रिझल्टचा अर्थ काय लावायचा आणि काही प्रॉब्लेम आलाच तर तो कसा सोडवायचा यावरही बोलू. चला तर मग सगळ्यात आधी हे समजून घेऊया की या चाचण्या नेमक्या आहेत तरी काय आणि त्या इतक्या महत्त्वाच्या का मानल्या जातात. अच्छा, एक विचार करा. अशी कोणती अदृश्य ढाल असेल जी एखाद्या मशीनला आणि ते चालवणाऱ्या व्यक्तीला धोकादायक इलेक्ट्रिक करंटपासून वाचवते. ती दिसत नाही, पण तिचं असणं खूप गरजेचं आहे. तर हीच अदृश्य ढाल म्हणजे इन्सुलेशन रेझिस्टन्स किंवा आपण त्याला शॉर्टमध्ये आयर म्हणतो. आता अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर हे तारेवरचं एक संरक्षक कवच आहे. याचं काम काय, तर करंटला इकडे तिकडे म्हणजे जिथे जायला नको तिथे वाहनापासून रोखणं. अगदी तसंच जसं एखादा वॉटरप्रूफिंग पाण्याला आत शिरण्यापासून थांबवतं. आणि विचार करा, जर हेच कवच कमजोर पडलं तर त्याचे परिणाम खूप गंभीर असू शकतात नाही का. करंट लीक होऊ शकतो, त्यामुळे मशीन खराब होऊ शकते आणि सगळ्यात धोकादायक म्हणजे काम करणाऱ्या व्यक्तीला विजेचा जोरदार धक्का बसू शकतो. आता दुसरी महत्त्वाची चाचणी ती आहे कंटिन्युइटी टेस्ट. नावाप्रमाणेच ही टेस्ट काय करते तर ती तपासते की वाइंडिंगची तार आतमध्ये कुठेतरी तुटली तर नाहीये ना. म्हणजे करंटचा जो मार्ग आहे तो अखंड आहे की नाही हे यातून आपल्याला अगदी स्पष्टपणे कळतं. बरं, मग आता या चाचण्या का करायच्या हे तर आपल्या लक्षात आलंय. आता वळूया कशा करायच्या याकडे. म्हणजे त्यासाठी कोणती साधनं लागतात आणि सगळ्यात महत्त्वाचं कोणती सुरक्षा काळजी घ्यायला हवी. या टेस्टसाठी आपल्याला मुख्यत्वे 2 उपकरणांची गरज लागते. पहिलं आहे मल्टीमीटर. हे कंटिन्युटी आणि सामान्य रेझिस्टन्स तपासण्यासाठी वापरतात. आणि दुसरं जे खूप महत्त्वाचं आहे ते म्हणजे मेगर. याला इन्सुलेशन टेस्टर असंही म्हणतात. याचं खास काम आहे उच्च इन्सुलेशन रेझिस्टन्स मोजणं. पण एक गोष्ट लक्षात घ्या, या सगळ्या उपकरणांपेक्षाही एक गोष्ट जास्त महत्त्वाची आहे आणि ती म्हणजे सावधगिरी. चला तर मग तयारीच्या सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे जाऊया, ते म्हणजे सुरक्षिततेचे नियम. हे जे नियम आहेत ना, हे पाळणं खूप गरजेचं आहे. यात कोणतीही हायगाय चालणार नाही. सगळ्यात पहिलं, काम सुरू करण्याआधी मेन पॉवर सप्लाय पूर्णपणे बंद करून लॉक करायचा. दुसरं, वाइंडिंगमध्ये जो काही चार्ज साठलेला असतो तो सुरक्षितपणे डिस्चार्ज करायचा. तिसरं, नेहमी इन्सुलेटेड साधनांचाच वापर करायचा आणि उघड्या हाताने टर्मिनल्सना अजिबात स्पर्श करायचा नाही. आणि हो, अचूक रीडिंगसाठी टर्मिनल्स स्वच्छ आणि कोरडे असले पाहिजेत. चला, आता तयारी झाली आहे तर प्रत्यक्ष चाचणी कशी करायची ते पाहूया. आपण अगदी पायरीपायरीने ही संपूर्ण प्रक्रिया समजून घेऊ. तर पहिली टेस्ट आहे कंटिन्युटी टेस्ट. यासाठी काय करायचं, मल्टीमीटरला कंटिन्युटी किंवा बीप मोडवर सेट करायचं. मग त्याचे जे प्रोब्स आहेत ते वाइंडिंगच्या दोन्ही टोकांना जोडायचे, समजा A1 आणि A2. जर बीप असा आवाज आला तर समजून जायचं की सगळं ठीक आहे, वाइंडिंगचा मार्ग पूर्ण आहे आणि त्यात कुठेही खंड नाही. आता दुसरी टेस्ट, ग्राउंड टेस्ट, ही इन्सुलेशन आणि बॉडीमधलं कनेक्शन तपासते. यासाठी आपल्याला मेगर लागेल. मेगरची लाईन किंवा L लीड वाइंडिंगच्या टर्मिनलला जोडायची आणि अर्थ म्हणजे E लीड मशीनच्या अशा भागाला जोडायची जिथे रंग दिलेला नाही, म्हणजे थेट मेटल बॉडीला. मग मेगरचं हँडल एका निश्चित वेगाने फिरवायचं, साधारणपणे 160 RPM, आणि डिस्प्लेवर जे काही रीडिंग दिसेल ते वाचायचं. आणि एक तिसरी टेस्ट पण आहे. ह्यात आपण 2 वेगवेगळ्या वाइंडिंगमध्ये इन्सुलेशन तपासतो. म्हणजे मेगर वापरून आर्मेचर आणि शंट फील्ड वाइंडिंग यांच्यामध्ये टेस्ट करायची. यातून आपल्याला खात्री होते की हे दोन्ही सर्किट्स एकमेकांपासून व्यवस्थित वेगळे आहेत आणि त्यांच्यात कोणताही शॉर्ट सर्किट नाही. ठीक आहे, आपण टेस्ट तर केल्या, पण आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न येतो, आपल्याला जे आकडे मिळाले त्यांचं करायचं काय. म्हणजे त्या नंबर्सचा नेमका अर्थ काय आहे हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. यासाठी आपल्या मूळ माहितीमध्ये एक निरीक्षण तक्ता दिलेला आहे. हा तक्ता आपल्याला सांगतो की साधारणपणे कोणती रीडिंग्ज येतात आणि त्या प्रत्येक रीडिंगचा अर्थ काय होतो. आता इथे बघा,
100 मेगा ओहम. हे एक आदर्श रीडिंग मानलं जातं, विशेषतः आर्मेचर ते बॉडी टेस्टसाठी. जेव्हा रीडिंग 100 मेगा ओहम इतकं जास्त येतं तेव्हा ते उत्तम मानलं जातं. याचा सरळ अर्थ आहे की इन्सुलेशन खूपच चांगलं, अगदी निरोगी आहे. इथे आपल्याला निकालांची संपूर्ण रेंज दिसते. बघा, जर रीडिंग 1 मेगा ओहमपेक्षा जास्त असेल तर इन्सुलेशन चांगलं आणि सुरक्षित आहे असं समजा. पण जर ते 1 मेगा ओहमपेक्षा कमी असेल तर इन्सुलेशन कमजोर झालंय. 0 रीडिंग म्हणजे वाइंडिंग कुठेतरी शॉर्ट किंवा ग्राउंडेड झाली आहे, जो एक गंभीर दोष आहे. आणि जर रीडिंग इन्फिनिटी किंवा अनंत आलं तर मग इन्सुलेशन उत्कृष्ट आहे, ह्यापेक्षा चांगलं काही नाही. पण नेहमीच निकाल आपल्याला हवे तसे येतील असं नाही, बरोबर? मग जर निकाल अपेक्षेप्रमाणे आले नाहीत तर काय करायचं? चला, आता काही सामान्य समस्या कशा ओळखायच्या आणि त्यावर उपाय काय करायचे ते पाहूया. यासाठी सुद्धा मूळ माहितीमध्ये एक स्पष्ट मार्गदर्शक तक्ता दिलेला आहे. यात लक्षण काय आहे, त्याचं संभाव्य कारण काय असू शकतं आणि त्यावर उपाय काय करायचा, हे अगदी सोप्या पद्धतीनं सांगितलं आहे. चला, यातली 2 सामान्य उदाहरणं पाहू. समजा इन्सुलेशन रेझिस्टन्सचं रीडिंग खूप कमी आलं, तर याचं एक मोठं कारण असू शकतं वाइंडिंगमध्ये आलेला ओलावा. उपाय सोपा आहे. मशीनला गरम करून तो ओलावा काढून टाकायचा. दुसरं उदाहरण, जर कंटिन्युटी टेस्टमध्ये बीप वाजलाच नाही तर याचा अर्थ सर्किट कुठेतरी ओपन आहे, म्हणजे तार तुटली आहे. मग उपाय काय? ती तुटलेली तार शोधून पुन्हा जोडायची. चला तर मग आज आपण जे काही पाहिलं त्यातील महत्त्वाचे मुद्दे थोडक्यात आठवूया. कंटिन्युइटी टेस्ट वायर तुटली आहे की नाही हे तपासते. इन्सुलेशन रेझिस्टन्स टेस्ट आपल्या इलेक्ट्रिकल कवचाची तब्येत कशी आहे ते सांगते. सगळ्यात महत्त्वाचं, कोणतीही टेस्ट करण्यापूर्वी पॉवर बंद करणं अनिवार्य आहे. आणि हो, IR रीडिंग जेवढं जास्त तेवढं चांगलं. कमी रीडिंग म्हणजे काहीतरी समस्या आहे. ठीक आहे, दोष कसे शोधायचे आणि ते कसे दुरुस्त करायचे हे तर आपण शिकलो. पण जाता जाता एक विचार करूया. हे दोष मुळात होऊच नयेत यासाठी आपण आधीपासूनच कोणती काळजी घेऊ शकतो? म्हणजे अशा कोणत्या रोजच्या सवयी किंवा मेंटेनन्स प्रॅक्टिसेस आहेत ज्यामुळे हे प्रॉब्लेम्स टाळता येतील?